आनंद, तुझी एक पहचान जी आहे ना की एक संगीत संयोजक. लता मंगेशकरांच्या शोसाठी तू संगीत सहाय्यक म्हणून हवा आहेस. वा वा, क्या बात आहे. तो नोटेशनचा प्रवास गुरु म्हणून त्यांनी किती मोठा बदल घडवला. त्यावेळेला साधारण दुपारचे 3 वगैरे वाजले असतील. मी 2 हातात 2 ऑस्कर अवॉर्ड घेतल्यासारखे प्रभादेवीच्या रस्त्यावरनं एकटाच फिरत होतो आनंदात. तो कार्यक्रम खूप छान पार पडला आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा सरांना जाऊन मी नमस्कार केला तेव्हा ते एक वाक्य मला म्हणाले, आनंद तू हॅवॉक केलायस. क्या बात है. द क्रिएटर इज नॉट द एक्झिक्युटर. हो बरोबर. मी तुम्हाला सांगतो, मला त्या दिवशी एक अतिशय निरागस गोड मुलगी, लहान मुलगी तिथे बसली आहे असं वाटलं. क्या बात आहे. मी थक्क झालो ते ऐकून. रसिको नमस्कार, मी पराग माटेगावकर. ध्येयवेडे कलाकारच्या या भागात तुमचं मनापासून स्वागत. आज आपण भेटणार आहोत अशा एका अत्यंत गुणी कलाकाराला, ज्यांना आपण अनेक मोठ्या रंगमंचीय कार्यक्रमामधनं संगीत संयोजन करताना बघितलं आहे. तो अख्खा एवढा मोठा ऑर्केस्ट्रा कंडक्ट करताना बघितला आहे, हार्मोनियम वाजवताना बघितलं आहे, सिंथसायझर वाजवताना बघितलं आहे. तर अशा कलाकाराला आपण भेटूया. आमचा खूप जवळचा मित्र आनंद सहस्त्रबुद्धे. नमस्कार. नमस्कार आनंद. नमस्कार. नमस्कार. ध्येयवेडे कलाकारमध्ये तुझं मनापासून स्वागत. थँक्यू. मी आत्ता म्हटल्याप्रमाणे गेली अनेक वर्ष तुला मी अशा छान कन्सेप्ट बेस्ड कार्यक्रमांमधनं बघतोय. आणि कुठलाही ऑर्गनायझर असतो, त्यात मी पण आहे, की तुझ्यावर एकदा जबाबदारी टाकली की ते निश्चितपणे अगदी छान सगळं पार पडणार आहे याची खात्री असते. अनेक वेळा तू हार्मोनियम वाजवतो, कीबोर्ड वाजवतो, तो भाग आपण सविस्तरपणे बोलूया. पण मी असं ऐकलं तू 3 वर्षाचा असतानापासून हार्मोनियम वाजवायला सुरुवात केली. त्या वयात हार्मोनियमच्या भात्यापर्यंत हात पण पोचत नाही. कसं काय शक्य झालंय? सगळ्यात पहिलं म्हणजे मी काही बोलण्यापूर्वी तुम्ही हा जो एक अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे ध्येयवेडे कलाकार, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि मला एक त्याचा श्रोता म्हणून एक तुम्हाला किंवा त्याचा एक प्रेक्षक म्हणून तुम्हाला नक्की सांगायला आवडेल की खूप दिग्गज कलाकार आणि खूप माझे जवळचे सहकलाकार ह्या कार्यक्रमामुळे मला खूप नव्याने पुन्हा भेटले. अरे, त्यामुळे तो अनुभव खूप अविस्मरणीय होता माझ्यासाठी. थँक्यू. आणि ह्या शृंखलेत मी सहभागी होतो याचा मला खूप आनंद आहे. तुम्ही जे म्हणालात हार्मोनियम वादनाबद्दल, तर मी खरंच 3 वर्षांचा होतो तेव्हा हार्मोनियम वाजवायला लागलो असं माझ्या आजीने मला सांगितलं होतं एकदा. झालं असं होतं की मी शाळेच्या सुट्टीमध्ये जेव्हा मामाकडे जायचो तेव्हा तिकडे एका खोक्यामध्ये हार्मोनियम ठेवलेली आहे मला माहिती असायचं. बरं. तर एकदा मी सांगितलं की मला ते आतमध्ये काय आहे ते काढून द्या. बरं. तर तेव्हा ती हार्मोनियम बाहेर काढली होती आणि मी सहज कसं काय दिसतंय समोर, सूर आहे असं केलं की सूर दाबले जात आहेत वगैरे वगैरे, ते सगळं मला जस्ट एक त्याचा एक एक्सपिरियन्स घेत होतो मी. आणि टी व्हीवरती मला वाटतं त्यावेळेला चित्रहार किंवा रंगोली यापैकी कुठला तरी कार्यक्रम सुरू होता. तर त्याच्यात खूप छान अशी हिंदी गाणी सुरू होती त्यावेळेला. आणि माझी आजी मला असं सांगते की तिथे कुहू कुहू बोले कोयलिया हे गाणं सुरू झालं. बरं. आणि म्हणजे तिचा चेहरा मला अजून आठवतो आहे जेव्हा ती मला सांगायची तेव्हा. मग तिच्या चेहऱ्यावरती असा एकदम आनंद आहे आणि ती म्हणजे अरे तू वाजवायलाच लागलास. तर तिचं म्हणणं असं आहे की कुहू कुहू बोले कोयलिया सुरू झालं आणि मी ते गाणं मला जसं जमतं, मी असं गुडघ्यावर उभं राहून हात तिथे बरं, मी लेफ्ट हँडेड आहे, नॅचरली मी तसंच सुरू केलं वाजवायला. बरं. म्हणजे कुहू कुहू बोले कोयलिया सुरू झालं आणि मी ते गाणं फॉलो करायला लागलो. वा, असं ती मला सांगायची. बरं. मग ते कुठल्या कीमध्ये आहे वगैरे ते सगळं ऑन माय ओन कसं ते झालं मलाही माहिती नाही आहे, म्हणजे झालं खरं. वा. मला वाटतं तू 1998 पासून जरा प्रोफेशनली म्हणजे कार्यक्रमात हार्मोनियम वाजवणं, मग 2002 पासून मला वाटतं सिंथसायझर वाजवायला वगैरे सुरुवात केली. तर प्रोफेशनली जे मग पहिले जे कार्यक्रम होते ते कुठले होते? ते प्रोफेशनली म्हणजे ते रंगमंच कार्यक्रम असे नव्हते, म्हणजे कुठल्या ऑडिटोरियममध्ये सभागृहात वगैरे झालेले असे कार्यक्रम नव्हते. त्या घरगुती मैफिली होत्या. बरं. पण त्या कार्यक्रमांमध्ये मी साथ संगतीला आलेलो एक हार्मोनियम वादक
म्हणून पहिल्यांदा जायला लागलो. बर. तर त्या अगदी घरगुती मैफिली होत्या. कुठे देवळात भजन आहे, बर, मग देवळात एक तासाभराचा कार्यक्रम आहे कुठल्या सणानिमित्त म्हणा, तर तसे ते कार्यक्रम होते. बर. पण त्या कार्यक्रमासाठी म्हणजे रीतसर ह्या तारखेला इतक्या वाजता कार्यक्रम आहे, त्याची आपण 2 दिवस आधी तालीम करणार आहोत वगैरे, असं सगळं त्याचं स्वरूप होतं. बर. त्यामुळे प्रोफेशनल प्रोग्राम्स आपण ज्याला म्हणतो, जिथे रिहर्सल आहे आणि प्रॉपर त्याची तारीख आपण घेतो, किंवा कार्यक्रम झाल्यानंतर त्याचं मानधन आपल्याला मिळतं. हो. हा सगळा जो एक ही पूर्ण एक जी प्रोसेस असते ती मी अनुभवायला लागलो ती 98 सालापासून. बर. आणि ते कार्यक्रम म्हणजे त्याच्यात पैसे मिळतात आपल्याला, त्याचं एक छान पाकिट करून कोणीतरी आपल्या हातात देतंय, मी हा अनुभव कधीच घेतलेला नव्हता. त्यामुळे अगदी माझं FY.B.Com मध्ये मी असताना हा अनुभव मला यायला सुरुवात झाली होती. आणि तेव्हा कुठेतरी मला एक म्हणजे माझ्या बरोबरची लोक आता असं बोलायला लागली होती की आता आपण पुढच्या वर्षीपासून एक कुठेतरी पार्ट टाइम जॉब सुरू करणार आहोत वगैरे वगैरे. आणि मला तसं काही करायचं नव्हतं, पण ते पार्ट टाइम जॉब म्हणून काय त्यांना थोडे पैसे मिळणार आहेत हे जे समाधान त्यांना मिळणार होतं हे कुठेतरी मला देवदयाने अशा क्षेत्रात मिळायला लागलं जे माझ्या आवडीचं आहे. बर. त्यामुळे तो खऱ्या अर्थाने प्रोफेशनल प्रवास तिकडनं सुरू झाला. मग तू डहाणूकर कॉलेजमध्ये होतास मला वाटतं, मग तेव्हा कॉलेज ॲक्टिव्हिटीजमध्ये वगैरे पार्टिसिपेशन वगैरे? हो, म्हणजे कल्चरल कमिटीचे कार्यक्रम व्हायचे, त्याच्यात मी कीबोर्ड वाजवतो. माझ्याकडे कीबोर्ड नव्हता, पण एक मुलगा होता त्याचा कीबोर्ड मी वाजवायचो तिथे. बरं. किंवा नाट्यमंडळामध्ये मी नाटकाच्या बॅकग्राऊंड म्युझिकसाठी वाजवायला जायचो. बरं. तर त्याच्यात आमच्या कॉलेजचे नाट्यमंडळाचे जे डिरेक्टर होते विश्वास सोहनी, ते काही नाटकं तिथे दिग्दर्शित करत होते. बरं. सो तेव्हा मी त्या नाटकांच्या बॅकग्राऊंडसाठी वाजवायला जायचो. बरं. आनंद, तुझी एक पहचान जी आहे ना, एक हार्मोनियम वादक आणि कीबोर्डिस्ट तर आहेच, पण एक पहचान जी आहे की एक संगीत संयोजक, एक सगळा मोठा ऑर्केस्ट्रा असेल, 40, 45, 50 वादक आहेत आणि ते सगळं कंडक्ट करणं इट्स अ डिफिकल्ट जॉब. पण ते तो फार सुंदर पद्धतीने करतो, त्यात एक शिस्त असते, ते सगळं आहेच. आणि याचं कारण पण हे आहे की प्रसिद्ध संगीत संयोजक, अरेंजर आणि संगीतकार अनिल मोहिलेजी, त्यांचा तू एक छान पट्टशिष्य आहेस. म्हणजे ज्यांनी पंडित हृदयनाथ मंगेशकर असो, आपले अगदी जिव्हाळ्याचे जे संगीतकार, आपल्या हृदयातले संगीतकार, ते श्रीनिवास खळे काका, त्यांच्याकडे, भप्पी लहरींकडे म्हणजे लाईफ टाईम काम केलं आहे. मग अशा माणसाकडे तू कसा काय पोहोचलास? ॲक्च्युली माझं ग्रॅज्युएशन जेव्हा झालं तेव्हा त्याच्यानंतर पुढे काय करायचं असा विचार होता. म्हणजे M.Com करायचं का MBA करायचा, CA साठी प्रयत्न करायचा. आणि तुम्हाला खरं सांगायचं मला ह्याच्यातलं काहीच करायचं नव्हतं, कारण मला अगदी शाळेत असल्यापासून मला संगीत क्षेत्रातच काम करायचं होतं. बरं. कारण मला हार्मोनियम वाजवून जे समाधान मिळतं किंवा गाणी ऐकून जे समाधान मिळतं ते अजून कशातच मिळत नाही, हे मला कुठेतरी याची जाणीव झाली होती. बरोबर. मला जे काम करायचं आहे पुढे ते ह्यातच करायचं आहे. बरोबर. तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझ्या बाबांनी एक पेपरमधली जाहिरात बघितली की अनिल मोहिले मुंबई विद्यापीठामध्ये संगीत विभागात असा एक कोर्स घेत आहेत, त्याचं नाव आहे म्युझिक कॉम्पोजिशन अँड डिरेक्शन. बरं. तर त्यासाठी ज्यांना कोणाला त्या कोर्समध्ये यायचं आहे तर त्यांनी एका इंटरव्ह्यूसाठी येणं गरजेचं आहे. बरं. आणि त्याने आधी त्यांचा अर्ज भरावा. बरं. असं त्या जाहिरातीत साधारण लिहिलेलं होतं. सो बाबांनी मला ते सांगितलं, कारण साधारण त्यावेळेपर्यंत त्यांनाही अंदाज आलेला होता, कारण आमच्या घरामध्ये बरेचसे ऑलमोस्ट सगळीच माणसं वेगवेगळ्या बँकांमधनं काम केलेली आहे. आणि मला बँकेत अजिबात जायचं नव्हतं, कारण ते 9 to 5 जॉब करणं म्हणजे हे मला अजिबात जमलं नसतं. आणि खरंच मी कुठल्या तरी बँकेत गेलो ती नक्की बुडली असती. त्यामुळे मला बँकेत वगैरे अजिबात जायचं नव्हतं आणि हे बाबांना कळलं होतं. त्यामुळे बाबांनी त्यांच्याही लक्षात आलं की याला शक्यतो ह्या क्षेत्रातलंच जे काही करायचं आहे ते आपण करू देऊया, कारण त्याच्यात तो मनापासून रमेल ते करताना. तर बाबांनी मला जाहिरातीबद्दल सांगितलं. मग मी तिथे ॲप्लिकेशन फॉर्म भरला आणि मग आमचा इंटरव्ह्यू झाला आणि इंटरव्ह्यू स्वतः मोहिले सरांनी घेतला. वा. त्यामुळे मी आतमध्ये शिरल्या समोर मोहिले सर बसले होते. अरे बाप रे. आणि मी तिथे जाऊन बसलो तर त्यांनी मला विचारलं मग कुठलं वाद्य वाजवता, आणि ते आहोजाव करून बोलताना प्रचंड अवघडायला व्हायचं. अरे बाप रे. मला म्हणाले कुठलं वाद्य वाजवता,
म्हटलं सर थोडी हार्मोनियम वाजवतो. बरं आणि काय राग वगैरे काय शिकलायत का? म्हटलं हार्मोनियमच्या 2 परीक्षा दिल्या आहेत पण खूप शास्त्रीय संगीताबद्दल नाही माहिती मला. हां ठीक आहे हरकत नाही. एवढाच इंटरव्ह्यू होता तो. बरं. आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झालो आहे असं कळलं. बरं. आणि मग तो कोर्स तिकडून सुरू झाला. बरं. साधारण मला वाटतं 4 किंवा 5 महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स होता. पण त्या कोर्समध्ये म्हणजे आम्ही जे साधारण एका वयाची मुलं होतो, आम्ही त्या कोर्सला कमांडो ट्रेनिंग असं नाव दिलं होतं. बरं. कारण ते कमांडो ट्रेनिंग जितकं रिगरस ट्रेनिंग ज्याला म्हणतात तसं असतं ना, तसंच हे पण होतं. बरं. कारण त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे शिकायला लागणं म्हणजे नेमकं काय हे ती सुरुवात झाल्यानंतर लक्षात आलं. आणि मी पहिल्याच दिवशी जेव्हा त्यांनी पहिला क्लास जो घेतला ना, तेव्हा पहिलं वाक्य सरांनी आम्हाला सांगितलं की या कोर्समध्ये मी सगळ्या मुलांना तीच गोष्ट सांगणार आहे. एकाला वेगळं दुसऱ्याला वेगळं असं काही नाही आहे. आणि तुम्ही सगळे तीच गोष्ट ऐकणार आहात. आता कोर्स तुम्हाला काय देतो आणि तुम्ही कोर्समधनं काय घेता या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. बरं. त्यामुळे मी तीच गोष्ट जरी सांगत असलो तरी त्या इन्फॉर्मेशनचं त्या ज्ञानाचं म्हणा तुम्ही पुढे काय करता हे ठरवेल की तुम्ही पुढे कुठे जाणार. करेक्ट. त्यामुळे अशा मार्गदर्शनाची सुरुवात तिथून झाली. म्हणजे अनिलजींचा मी पण जरा अनुभव घेतला आहे. म्हणजे ते काय करायचे, पुणे सांगली सातारा कोल्हापूर त्या भागात कार्यक्रम असले की ते म्हणायचे म्युझिशियन तू बघ आणि त्यांचा इंटरव्ह्यू कोणीतरी घ्यायचं आणि त्यांची सगळी गाणी त्यांनी अरेंज केलेली आहे पण त्याचे 1.5 फुटावर बसलेले त्यांच्यासमोर आपण स्टेजवर टायमिंग द्यायचं. प्रचंड टेन्शन यायचं. एक शिस्तशीर माणूस. अगदी. म्हणजे एक गुरु म्हणून त्यांची एक काय प्रोसेस होती शिकवण्याची, म्हणजे क्लासमध्ये तुम्ही तुझे त्यांच्याकडे ट्रेनिंग जे घेतलं पद्धत काय होती? मी खरं सांगू का, ते गुरु म्हणून ते काय होते आणि त्याने काय नेमका बदल घडवला ना, हा अनुभव इतका अविस्मरणीय माझ्यासाठी. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, आता आपण नोटेशन्सबद्दल वगैरे बोललो की मी संगीत संयोजन करतो, मी ऑर्केस्ट्राला नोटेशन्स लिहून देतो. मी तुम्हाला खरंच सांगतो, मला नोटेशन्स लिहायचा प्रचंड कंटाळा येत होता. बरं. आणि मी सरांना सांगितलं सुद्धा. बरं. कारण ते आम्हाला खूप नोटेशन्स लिहायला लावायचे प्रॅक्टिस म्हणून. आणि मी एक दिवशी त्यांना सांगितलं, म्हटलं सर मला खूप कंटाळा येतो नोटेशन्स लिहायचा, खूप बोरिंग काम आहे. आणि तेव्हा त्यांनी वातावरण असं केलं होतं की तुम्ही अगदी मोकळेपणे त्यांच्याशी संवाद साधू शकायचा. मी त्यांना सांगितलं, म्हटलं सर मला कंटाळा येतो खूपच अजिबात मला मनापासून आवडत नाही आहे काम, सारखा लिहित बसायचं ना, कंटाळा येतो. तर मला म्हणाला, अरे वेडा आहेस तू, तुला स्वतःला नोटेशन खूप चांगलं येतं हे मी सांगतो तुला सूर ऐकून समजतायत, तुला वाजवून बघावं लागत नाही आणि तरी तू म्हणतोस की तुला कंटाळा येतो. म्हटलं सर मी काय करू, मी खरंच सांगतो तुम्हाला, म्हणजे ते लिहायला बसलो ना की ते माझ्या मनाविरुद्धचं काम होतं, मी काय करू आता, मी म्हणून सांगतो तुम्हाला. आता बघा, एखादा कोणी अजून असतं तर त्यांनी काय सांगितलं असतं की मी या कोर्सचा इन्स्ट्रक्टर आहे, मी सांगेन ते करायचं, प्रश्न संपला. त्यांनी तसं नाही केलं. त्यामुळे ठीक आहे, तुला कंटाळा येतोय ना, एक काम करूया आपण, एक पुढच्या आठवड्यात एक रिहर्सल आहे, त्या रिहर्सलला ये, रिहर्सल अटेंड कर, रिहर्सल थांब पूर्ण वेळ आणि मग तू सांग मला काय करायचं ते, आपण मग बघू काय पुढचं कसं जायचं ते. म्हणजे ठीक आहे. आणि मी अगदी कॉन्फिडंट होतो, मला नोटेशन नाहीच शिकायचं आहे, मला कंटाळाच येतो त्याचा. आणि मी रिहर्सलला गेलो तर दार उघडल्याबरोबर उजव्या हाताला साक्षात लता दीदी बसल्या होत्या. अरे बापरे. आणि मी म्हटलं बाप रे, आपण कुठे आलो आता, त्यांनी सांगितलं पण नाही कुठली रिहर्सल आहे, आता करू काय. हे कधीच एक्सपेक्टेड नाही ना की आपण दार उघडणार आणि समोर दीदी बसलेल्या असणार. बापरे, म्हटलं करू काय आता. तर मी जितकं कोपऱ्यातनं जाता येईल तिथं कोपऱ्यात जाऊन शेवटच्या खुर्चीवर जाऊन बसलो आणि सरांनी बघितलं मी आलो ते. रिहर्सल सुरू झाली, जवळजवळ एक 80 वगैरे वादक असतील तिकडे सगळे मिळून. सगळ्यांच्या समोर स्टँडवरती काहीतरी नोटेशन ठेवलेलं. आणि मला एक गोष्ट हळूहळू लक्षात यायला लागली की हे वादक सगळे दिग्गज आहेत, आपापल्या वाद्यातले माहिर लोक आहेत, पण त्यांच्या समोर जे लिहून ठेवलं आहे ते सुद्धा तितकंच ताकदीचं आहे. करेक्ट. ते जे समोर जो कागद त्यांनी ठेवला आहे त्याच्यावरती इतकं प्रिसाईज, इतकं बारीक सगळं काम लिहून ठेवलेलं आहे, इतक्या परफेक्शननी लिहून ठेवलेलं आहे, ते म्हणून इतकं छान वाचतं आहे. आणि नंतर मला लक्षात यायला लागलं की आता आपल्याला सरांना सांगायला लागणार आहे की
नोटेशन शिकलं पाहिजे. तर ती रिहर्सल झाली, मग सर माझ्याकडे आले, काय मग काय ठरलं? म्हटलं सर तुम्ही बरोबर म्हणताय, मी शिकलं पाहिजे नोटेशन. मला हे नक्की? म्हटलं हो. म्हणजे मग आता उद्यापासून मी जे सांगेन ते करायचं. बरं. चेकमेट. म्हटलं ठीक आहे, ॲक्सेप्टेड. आणि मग दुसऱ्या दिवसानंतर त्यांनी जे काय ट्रेनिंगला सुरुवात केली. म्हणजे काय ट्रेनिंग? म्हणजे हे गाणं हे ह्याचं नोटेशन लिहून आण. बरं. किंवा आधी स्वतः तुला जसं जमतं तसं एक गाण्याचं नोटेशन लिहून आण. तर मी या चिमण्यांनो परत फिराऱ्याचं नोटेशन लिहून गेलो. बरं. कारण मला ते गाणं खूप आवडतं. त्याचा ऑब्लिगॅटोज वगैरे जे वाचतात, कमाल का, डोळ्यानं पाणी येतं ते अक्षरशः ऐकतं. तर मी ते गाणं लिहून गेलो. तर त्यांना ते एक्सपेक्टेड नव्हतं मी ते घेऊन, आणि ते त्या गाण्याबद्दल प्रचंड पॉझिटिव्ह होते. प्रश्नच नाही. तर तो स्कोअर बघता क्षणी पहिला प्रश्न त्यांनी मला विचारला, हे का लिहिलंस तू? म्हटलं सर मला खूप आवडतं हे गाणं, खूप मस्त वाटतं, मागे काय काय छान छान वाचतं ते ऐकायला. आणि मी वेगवेगळ्या कलरच्या पेनांनी ते लिहून गेलो. वा. म्हणजे गाण्याचं नोटेशन वेगळ्या कलरमध्ये, हार्मनी वेगळ्या कलरमध्ये, ऑब्लिगॅटोज वेगळे. तर चांगलं लिहितोस म्हणाले. वा, चांगलं लिहितोस एवढंच म्हणाले ते, आणि स्कोअर परत दिला मला. आणि त्याच्यानंतर मला त्यांच्या PAंनी फोन केला की तुला भाईंनी बोलवलं आहे, लता मंगेशकरांच्या शोसाठी तू संगीत सहाय्यक म्हणून हवा आहेस त्यांना. वा वा, क्या बात आहे. तो नोटेशनचा प्रवास गुरु म्हणून त्यांनी किती मोठा बदल घडवला. आणि तो बदल घडल्यानंतर म्हणजे जेव्हा आपण थोडेसे एलिजिबल होतो एखाद्या गोष्टीसाठी, तर एलिजिबल झाल्यानंतर तुम्ही त्या गोष्टीसाठी पात्र आहात हे सुद्धा किती प्रेमाने माझ्यापर्यंत पोचवलं. त्या शोसाठी मला बोलवून ते अनेक लोकांना बोलवू शकले असते, किती लोक अगदी एका पायावर तयार झाले असते त्यांच्याकडे जायला, प्रश्नच नाही. पण आपल्या स्टुडंटला बोलवायचं तिथे आणि त्याला ते काम करायला सांगायचं, हा कमालीचा अनुभव होता. काय होता दीदींबरोबरचा अनुभव? तो किती कार्यक्रमांकरता मग तू काम केलं ते? नाही, तो एकच कार्यक्रम होता. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मदत निधीसाठी तो कार्यक्रम, तो निगडीला झाला होता. हो हो, करेक्ट. 2003 सालची गोष्ट असेल. करेक्ट. तर अनुभव म्हणजे पहिलं त्यांनी मला काही स्कोअर्स लिहून आणायला सांगितले. ते मी स्कोअर्स त्यांच्या घरी घेऊन गेलो. तर तिथे अजून काही कलाकार बसले होते. त्यांनी स्कोअर बघून मला म्हणाले, अरे माझ्यासारखंच अक्षर काढतोस तू. म्हणाले माझ्यासारखी सही पण करतोस की काय? म्हटलं नाही हो सर, प्रयत्न केला आहे फक्त. म्हणतो छान लिहिलं आहेस तू सगळं, ते पार्ट्स वगैरे वेगवेगळे छान म्हणजे दिसून बघताना असं ते कळतं आहे की हा पार्ट नेमका ह्या वाद्याचा आहे. फार त्रास पडत नाही आहे, ते त्रास होत नाही आहे, ते वाचताना कष्ट पडत नाही आहेत. वा. तर ते म्हणाले की तू छान लिहितोस, अजून भरपूर गाणी लिही, तुला मी लिस्ट वगैरे नंतर देईनच. आणि ते आमचं बोलणं झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या ड्रॉवरमधनं एक ते चार्ट पेपर्सवरती लिहायचं ना, पांढऱ्या मोठा चार्ट पेपर असायचा तो. तर चार्ट पेपर्सचा एक गठ्ठा काढला आणि ते काळं स्केच पेन वापरायचे. हो. त्या काळ्या स्केच पेनचा एक खोका होता. बर. तर त्या 2 गोष्टी त्यांनी मला दिल्या. वा. म्हणाले हे घे, घरी जा आणि भरपूर लिही. वा. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, त्यावेळेला साधारण दुपारचे 3 वगैरे वाजले असतील. मी 2 हातात 2 ऑस्कर अवॉर्ड घेतल्यासारखे प्रभादेवीच्या रस्त्यावरनं एकटाच फिरत होतो आनंदात. वा वा. मला ते ऊन वगैरे कशाचा काही फरक पडत नव्हता, पण ते 2 अवॉर्ड मला मिळाले. माझ्या सरांनी मला हे दिलं, क्या बात आहे, की तू हे घेऊन जा. असं स्वतःकडचं कोणी देत नाही, पण त्यांनी दिलं. आणि ते घेऊन मी इतका आनंदात होतो की मी जवळजवळ अर्धा एक तास वगैरे तिथेच फिरत होतो आसपास. आणि मग मी घरी गेलो. आनंद, ते त्यांची जे नोटेशन्स मी बघितली आहेत ते सरगम पध नसं लिहायचे. म्हणजे सर प प प प म पद प म ग र सर ग र सर ध स, हे असं लिहायचे. म्हणजे रसिकांना कळावं म्हणून मी बरोबर. पण तू नाही लिहित तसं. तू रेग्युलर सारे प प प प असंच तू लिहितोस. तर म्हणजे मग त्यांचा तसं लिहिण्याचा उद्देश काय होता? रिअल टाईममध्ये वगैरे मे बी तसं असेल. कारण सरांचे जितके स्कोअर्स मी बघितलेले आहेत त्या सगळ्याच स्कोअर्समध्ये त्यांनी सरगम असं लिहिलं असं नाही आहे. अगदीच थोडेफार स्कोअर असतील जे तिथल्या तिथे अगदी लगेच लिहून काढायचे होते म्हणा, किंवा ती घाई होती थोडीशी. पण नाही तर त्यांचे बरेचसे स्कोअर्स मी प्रॉपर सारेगम पधनीचा लिहिलेले सुद्धा पाहिलेले आहेत. त्यांच्यावर खूप फास्ट लिहायचे ना नोटेशन. खूपच.
म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो, तो आपण ज्या विषयाबद्दल बोलत होतो दीदींचा तो कॉन्सर्ट ज्याच्यात मी संगीत सहाय्यक होतो, ते पेपर जेव्हा मी घरी घेऊन गेलो तेव्हा मी जवळजवळ त्या कॉन्सर्टसाठी एक मला वाटतं 100 ते 150 गाणी लिहून काढली होती. बरं. आणि तेव्हा मी जवळजवळ रोज एक 10 तास लिहायचो. बापरे. आणि मला असं वाटलं होतं की आपण खूप काम केलं आहे. म्हणजे 10 तास आपण लिहिलं म्हणजे केवढं लिखाण केलं आपण. तर त्याच्यानंतर काय झालं, सहज कपाट उघडलं आणि सरांचा एक अजी रूठ करब कहाँ जाइएगाचा स्कोअर वरनं खाली पडला. बरं. आणि तो स्कोअर जेव्हा मी बघितला, त्याच्यातलं डिटेलिंग बघितलं, त्याच्यात गाणं किती इन डेप्थ तुम्ही जाऊन लिहिता ते बघितलं. त्याच्यानंतर मला लक्षात आलं नाही आपण अजून खूप काम नाही केलं, अजून खूप काम करायचं बाकी आहे. सो तो स्कोअर जेव्हा मी सरांचा बघितला की त्याने काय स्पीडनी हे लिहिलं असेल, आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण निदान सरांना सांगूया तरी आपलं काम झालं म्हणून. मी सरांना जाऊन फोन केला. मला वाटलं आता सर कौतुक करतील आपलं. म्हणजे अच्छा झाले का सगळे स्कोअर लिहून? म्हटलं हो सर झाले. हा मग आता एक काम कर, सगळे म्युझिक पार्ट्स वेगवेगळे लिहून काढ. बरं. असं त्याने म्हटलं आणि फोन ठेवून दिला. आणि जवळजवळ 100-150 गाण्यांचे म्युझिक पार्ट्स परत वेगळे लिहून काढायचे. बरं, त्याच्यात आणि काम कसं करावं हे शिकणं जे असतं ना, म्हणजे त्यांनी तुम्ही कलाकार कसं व्हावं हे तर शिकवलंच, पण कलाकार म्हणून कसं जगावं हे पण शिकवलं. म्हणजे त्याच शोसाठी एक गायक येऊ शकले नव्हते रिहर्सलला. तर मी सरांना विचारलं, म्हटलं सर त्या गायकांची गाणी कुठली? तर ते म्हणे अजून काय कळलं नाही, 2 दिवसात कळेल. 2 दिवसांनी परत फोन केला. म्हणाले अरे बघ त्यांचा काय फोन लागत नाहीत, ते परदेशात आहेत. तर तू एक काम कर, तू बाजारात जा आणि त्यांच्या सगळ्या कॅसेट्स घेऊन ये आणि लिहून टाक. म्हटलं हे काय असं कसं? नाही असं चालतं मला, जा तू बाजारात जा, काय जी काय गाणी असतील त्याच्यातलंच कुठलं तरी गातील ते असं आपण समजूया, जितक्या कॅसेट्स आहेत त्या घेऊन ये आणि लिहून काढ सगळी गाणी. तसं केलंच तू? लिहून काढ म्हटल्यानंतर नो ऑप्शनच नाही आहे ना ते. कारण सरांचं असं जायचं, म्हणजे जसं आता तुम्ही मगाशी म्हणालात ना की ते जवळ इतके बसलेले असताना कंडक्ट करायचं. कुठल्या तरी एका कार्यक्रमात त्यांनी मला सांगितलं, चल आनंद जा उठ, तू हार्मोनियम सोड, जा उठ व्हायलिन्सना कंडक्ट कर, असं एकदम ते सांगून टाक. अरे बापरे. तर मी तसंच बाजारात गेलो आणि मी 4 कॅसेट्स मला सापडल्या. तर त्या ज्या दुकानात मी गेलो होतो, तो जो तिकडे अटेंडंट होता त्याला वाटलं मी या सिंगरचा प्रचंड मोठा फॅन आहे. तर त्यांनी आतमधनं अजून 4 कॅसेट मला आणून दिल्या. म्हणजे हे आजच सकाळी आल्यात. अहो म्हटलं कशाला, आता तुम्हाला काय माहिती काय होतं इकडे, ते जाऊ द्या म्हटलं, द्या. पिशवीत घालून त्या सगळ्या घरी घेऊन गेलो. म्हटलं आता काही विचार करायचा नाही, लिहायला सुरुवात करायची आणि लिहित बसायचं नुसतं. मी तुम्हाला सांगतो, मी अक्षरशः दुसरं काहीही काम नसल्यासारखा फक्त लिहित होतो. अरे बापरे. ते सगळं लिहिलं. तो कार्यक्रम खूप छान पार पडला. आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा सरांना जाऊन मी नमस्कार केला तेव्हा ते एक वाक्य मला म्हणाले, आनंद तू हॅवॉक केलायस. क्या बात है. एवढी मोठी पावती, अजून काय पाहिजे. म्हणजे आपल्या गुरूंना हे वाटणं आपल्याबद्दल, नीलजींकडून असं. आणि अल्टिमेट म्हणजे त्याच्याही पुढे काही वर्षांनंतर जेव्हा त्यांनी मला, मी संगीत संयोजन बऱ्यापैकी करायला लागलो होतो, त्यांनी मला एक दिवशी सहज फोन करून विचारलं की अरे तुझ्याकडे आजकल तेरे मेरे प्यार के चर्चेचा स्कोर आहे का? म्हटलं आहे. मला हवा आहे म्हणाले. बरं. म्हटलं सर माझ्याकडे म्हणजे तुम्ही लिहिलेला स्कोर नाही आहे, तो मी लिहिलेला स्कोर आहे, चालेल का तुम्हाला? चालेल म्हणे, मी घ्यायला येतो. मला वाटलं ते माझा स्कोर कशाला वापरतील, ते स्वतः लिहू शकतात, ते स्वतः इतकं डिटेल लिहितात. माझा स्कोर, मी त्यांचा स्कोर एक वेळ विचारून घेणं इज ओके, पण ते माझा स्कोर वापरणं म्हणजे तुम्ही पुन्हा त्यांना सांगितलं. म्हटलं सर तो मी लिहिलेला स्कोर आहे. त्याच्यावर ते एकच वाक्य म्हणाले, आनंद तू लिहिलेला आणि मी लिहिलेला सारखाच आहे. वा. ती अजून एक पावती होती. हा बात आहे. अजून मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी असं जेव्हा आपल्या गुरूंकडून ऐकायला मिळतं ना, तेव्हा त्याच्याने प्रोत्साहन तर मिळतं, प्रेरणा मिळते, पण तुमचे पाय अजून जमिनीच्या आत जातात. करेक्ट करेक्ट. खरंच यू बिकम फर्मली ग्राउंडेड. अगदी. आनंद, हे सगळं तुझ्याबद्दल झालं, पण त्या इन्स्टिट्यूटमध्ये काय सगळेच आनंद सहस्त्रबुद्धे नसणार, बरोबर हो की नाही? म्हणजे प्रत्येकाचं एक ग्रास्पिंग असतं. स्लो ग्रास्पिंग करणारा माणूस तो त्याला येत नाही असं नाही, तो खूप डिटेलमध्ये शिकत असतो, स्लो असतं ग्रास्पिंग, पण ते छान पुढे काम करतात. त्याबद्दल मला बोलायचं नाही, पण अशा जनरल सगळ्या स्टुडंट्सना ते एक नोटेशनचं ट्रेनिंग कसं द्यायचं आहे?
नोटेशनचं ट्रेनिंग म्हणजे ते आधी आम्हाला सांगायचं की तुम्हाला जसं जमतंय तसं लिहा. हां. त्याच्यामुळे त्यांनी तो एक गेज केलं की कोण कुठे आहे. हां. एखाद्याला अगदीच नोटेशन लिहिता येत नाही किंवा एखाद्याला टाईममध्ये लिहिता येत नाही, बारमध्ये लिहिता येत नाही, तर असं त्यांनी एकदा आम्हाला करायला सांगितलं. त्यांनी ज्योती कलश छलके या गाण्याची हार्मोनी एकदा लिहून आणायला सांगितलं. बरं. काही लोकांना हार्मोनी हा कॉन्सेप्ट माहितीच नव्हता, त्यामुळे त्यांना विशेष काही लिहिता आलं नाही. काही लोकांनी ते लिहिलं. मी जे लिहिलं होतं त्याच्यामध्ये मी मध्यम आणि निषाद त्याच्यात कुठे येऊ दिला नाही. करेक्ट. ती हार्मोनी बघून ते म्हणाले हां चांगली लिहितोस हार्मोनी. मग त्याच्यानंतर काही लोकांनी ते लिहिलं होतं. ते म्हणाले ठीक आहे, पण आता थोडंसं क्लासिकलबद्दल पण मी तुम्हाला सांगतो. तर मुळात त्यांनी त्या पूर्ण क्लासमध्ये नोटेशन जेव्हा आपण लिहितो तेव्हा त्याला थोडासा क्लासिकलचा एक थोडं तरी बॅकग्राऊंड असावं, या दृष्टीने त्यांनी आम्हाला मालकंस रागामध्ये आपण एखादं गाणं असतं तेव्हा आता समजा पांढरी एकमध्ये मालकंस, आता तो आता त्याच्यामध्ये त्याची रूट कॉर्ड सी जरी असला तरी तो एफ मायनर होणार. अशा काही गोष्टी त्यांनी मला सांगितल्या होत्या. बरं. जसं जसं हे पुढे ॲडव्हान्स होत गेलं तसं तसं ते अजून आम्हाला एक्सपेरिमेंट्स करायला सांगायला लागले. म्हणजे कसे एक्सपेरिमेंट्स? म्हणजे कसं की गाण्याचा सा हा गाण्यामध्येच चेंज करत राहायचा. अच्छा. म्हणजे आता समजा केव्हा तरी पहाटे हे समजा गाणं आहे, तर म रे सा रे ध सा सा. आता काही जणांचं नोटेशन सा ध पद ग प मध्यमाला सा करू. हां. तर ते काय करायचंय, ते आता ते बरोबर आहे का चुकीचं आहे ह्याच्यात न पडता ते सांगायचं 2-2 बार नंतर हे चेंज करा. अच्छा. 1 2 3 1 2 म रे सा रे ग प प. चेंज झाला. म प ध रे सा ध ग ग रे प म ध प ध प सा नि ध प ध रे सा नि ध सा रे ध सा सा. क्या बात आहे. हे करायचं. आणि तुम्हाला सांगतो हे नुसतं एवढंच नाही, हे गाणं गायचं ह्याच्यामध्ये. क्या बात. पूर्ण. आणि थोड्या वेळानंतर काय व्हायचं, तो सा विसरायला व्हायचा आणि कन्फ्युजन म्हणजे इतकं भयानक कन्फ्युजन व्हायचं की नेमकं काय गायचं आता पुढे ते सुधारायचंच नाही. तर त्यांना एकदा मी सांगितलं, म्हटलं सर सा विसरायला होतो, सा लक्षात राहत नाही. तर त्यांच्याकडे ही सगळी कारणं म्हणजे ह्याला काय अर्थच नव्हता ह्या बोलण्याला. लक्षात कसा राहत नाही? तुम्हाला रात्री 2 वाजता उठून समजा विचारलं तुमचं नाव काय सांगाल, म्हटलं आनंद सहस्रबुद्धे सांगेन. का? कारण ती तुमची फंडामेंटल आयडेंटिटी आहे. करेक्ट. मग सा ही गाण्याची फंडामेंटल आयडेंटिटी आहे. वा. तो कसा विसरायला होतो? तुम्ही उत्तरच देऊ शकत नाही याच्यावरती काही. करेक्ट. त्या पूर्ण कोर्समध्ये एकच होतं की पूर्ण लक्ष द्या ते काय सांगतात त्याच्याकडे आणि मेहनत करत राहा. समजा त्यांना आपण एक फ्रेज सांगितली की सर मला असं वाटतं इथे ही एक फ्रेज असावी, तर ते ओके नाही म्हणायचे. तुम्हाला का वाटतं इथे ही फ्रेज असावी, बरं जस्टिफाय करायला सांगायचे. अच्छा. कारण तुम्ही एक अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर मी आकाशातले चंद्रतारे माळून तुझ्यासाठी एक माळ बनवेन. वा. हे वेगळं. आणि मी श्वासनश्वास वेचून तुझ्यासाठी माळ बनवेन. वा. हे वेगळं. माळ जरी बनवायची असली तरी मूळ सब्जेक्टच वेगळा आहे. करेक्ट. तो सब्जेक्ट कसा जस्टिफाय होईल त्याच्यासाठी तुम्ही काय विचार कराल? किंवा ते आता एखादी तारा रा रा री रा 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 सारे ग प ग सारे, तर त्या रेला तुम्ही कसं ट्रीट कराल? तर काही जणांनी तारा री रा रा री रा तारा री रा रा री रा असं काही जणांनी सांगितलं होतं. तर मी त्यांना सांगितलं, म्हटलं सर इकडे बी फ्लॅट आणला तर तारा री रा 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 रा. म्हटलं ह्याच्यानी ते मला का वाटलं तुला बी फ्लॅट? म्हटलं सर ह्याच्यात असं मला वाटतं की पुढे खूप काही आहे जे एक्सप्लोअर होऊ शकतं बी फ्लॅट आणल्याने. तर असे काही ते एक्सपेरिमेंट्स करायचे की तुम्ही स्वतः काय विचार करता, तुम्ही त्या गाण्यामध्ये त्या चालीमध्ये किती समरस झालेला आहात. सो मला ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये एक जाणवत गेलं की ते सगळी गोष्ट तुमच्यासमोर अशी आयती ठेवत नाही. देर इज समथिंग फॉर यू टू डिस्कवर. करेक्ट. आणि ते डिस्कवर करू द्यायचं, कारण डिस्कवर केल्यानंतर आपल्याला स्वतःलाच पटतं की हे किती छान आहे, किती सुंदर आहे. करेक्ट. हा आपलं जे मत निर्माण होतं ना, करेक्ट, ते स्वतःचं असतं, ते इन्फ्लुएन्स्ड नसतं. आणि ते खूप गरजेचं असतं पुढे मेहनत करण्यासाठी. आनंद, आपण जेव्हा जेव्हा काम केलंय एकत्र, म्हणजे तू माझ्या कार्यक्रमांकरता आला आहेस
आणि त्याची आपण रिहर्सल वगैरे करत होतो. एक मी ऑब्झर्व केलं तुझ्या बाबतीत की युजली जी हार्मोनी मागे असते गाण्यात जी वाजलेली आहे, कॉर्ड्स सगळे साधारण तेच वाजायला पाहिजे असा तुझा एक कल असतो. एखाद्या आर्टिस्टने छान वाजवलं तर कंडक्ट करताना तू त्याला ॲप्रिशिएट पण करतो डोळ्याने, ते पण मी ऑब्झर्व केलंय. पण तुझा कल असतो की तीच हार्मोनी वाजली पाहिजे. म्हणजे हे पण अनिलजींचं असंच असायचं? त्यांचं तसं डेफिनेटली असायचं. कारण तुम्ही जेव्हा गाणं ऐकता गाण्यामध्ये जे जे काही म्हणून वाजलंय ते तिथे तुमच्या स्कोअरमध्ये आलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. आणि कारण प्रसंगी एखाद्या सिनियर आर्टिस्टला तुला मी खूप पोलाइटली सांगताना पण बघितलंय की ती डिसेन्सी ठेवून, पण थोडा म्हणजे हट्टीपणा एक चांगल्या अर्थाने की बाबा हे असं हवं. म्हणजे हा कल जो आहे तो सगळा म्हणजे म्हणून का की अनिलजींचं सगळं तसं असायचं? तसं तर होतंच. आणि एक थोडासा माझाही त्याच्यात एक वेगळा विचार असा आहे जो मला त्या गाण्यांच्या सहवासात राहून किंवा सरांबरोबर राहून मला तो विचार तयार झाला. आणि तो विचार असा की आपण जेव्हा या सगळ्या गाण्यांबद्दल बोलतो ज्याच्यामध्ये 80 वादक होते, 100 वादक होते, तर ही गाणी जेव्हा तयार होतात आपल्याकडे फक्त लोकांना असं वाटतं की गाणं हे फक्त संगीतकार, गीतकार आणि गायक गायिकांचं असतं. पण ते गाणं तितकंच त्या गाण्याच्या वादकांचं, संगीत संयोजकाचं आणि ध्वनिमुद्रकाचं पण असतं. साऊंड रेकॉर्डिस्टसुद्धा तितकाच महत्त्वाचा. तर माझ्या कुठेतरी असं मनात नेहमी यायचं की ही सगळी मंडळी जेव्हा तिथे जमली, जेव्हा त्या अरेंजरनी ते सगळा हार्मनी चार्ट म्हणा किंवा ते सगळं लिहिलं असेल, तेव्हा त्या सगळ्या लोकांना एकसंध ठेवून त्या गाण्यासाठी म्हणून सगळ्यांनी काम केलं. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू का, असं बरेच लोक म्हणतात ना की गाण्याला आपलं करून गा. मला वाटतं गाण्याला आपलं करण्यात की आपण मोठेच नसतो. तुम्ही गाण्याला भक्तिभावे, मनोभावे शरण जा, मग ते गाणं तुम्हाला आपलं कर. क्या बात आहे, वा. मग मला तरी ही सगळी आपण जितकी भावगीतं ऐकतो, दीदींची असतील, आशाताईंची असतील, ह्या सगळ्या दिग्गज कलाकारांनी जी गाणी अजरामर करून ठेवली ती मनाला का स्पर्शून जातात? कारण ती सगळी मंडळी त्या गाण्याला शरण गेली. करेक्ट. गाण्याने त्यांना आपलंसं केलं म्हणून ती गाणी आपल्याला स्पर्शून जातात अशी माझी श्रद्धा आहे. आणि हेच त्या गाण्याच्या ऑर्केस्ट्रेशनबद्दल पण आहे. संगीतकारांनी काहीतरी विचार करून ते शब्द आधी त्यांच्याकडे आले असतील, संगीतकारांनी चाल दिली, काहीतरी सिच्युएशन असेल फिल्मचं म्हणा, काहीतरी त्याला एक ब्रीफिंग असेल त्या गाण्याला, ते सगळं घेऊन संगीत संयोजक जो असतो ना त्याच्याकडे खूप लिमिटेड स्पेस असतो. म्हणजे एखाद्या सिच्युएशनबद्दल मला काय वाटतंय म्हणून गीतकाराकडे तसे शब्द लिहिण्याची मुभा असते. मी असं म्हणणार नाही की त्यांना पूर्ण एवढा फ्रीडम असतो, त्यानेही त्या सिच्युएशनवरतीच लिहायचं असतं, पण मुळात अजून काही तयार झालेलं नाही आहे, ते स्वतः तयार करतायत, ते तयार करतात. त्याच्यानंतर संगीत दिग्दर्शक त्याच्यावरती चालीचे संस्कार घडवतो त्या शब्दांवर. हे झाल्यानंतर आता जसं मी मगाशी जे उदाहरण दिलं ना की आकाशातले चंद्रतारे तोडून त्याची माळ करणं आणि श्वासोश्वास वेचून त्याची माळ करणं, आता माळ कुठली करायची आता हे संगीत संयोजकाकडे स्पेसिफिक आलं. बरोबर. ते आल्यानंतर आता त्या विषयाप्रमाणे त्यांनी ट्रीटमेंट दिली. करेक्ट. आणि त्यांनी ते पूर्ण तयार केलं. ते तयार केल्यानंतर जी माणसं समोर होती ज्यांनी ते वाजवलं, त्याच्यातला एक कोणतरी वादक असेल ज्याच्या घरी कोणीतरी नुकतंच गेलं असेल, कोणी एखाद्या वादकाकडे घरी कोणीतरी जन्माला येणार असेल, अनेक विविध मानसिक स्थितींमधून ही माणसं येतात. बरोबर. आणि इतकी प्रोफेशनल की स्टुडिओमध्ये आल्यानंतर ते फक्त वादक म्हणून तिथे काम करतात. बरोबर. घरी अगदी कोणी गेलं असेल, कोणी आजारी असेल, ते सगळं टेन्शन बाजूला सोडून एक रोमॅन्टिक गाण्यामध्ये त्या फीलने वाजवणं, हे आपण जितक्या सोप्या पद्धतीने पटकन प्ले बटन दाबलं की ते वाजतं, स्टॉप बटन दाबलं की ते थांबतं ना, ते इतकं सोपं नाही आहे. खरंच नाही आहे. हे योगदान ज्या लोकांनी दिलं, बरं ते त्यांनी काय केलंय ते सुदैवाने आपल्याला ऐकू येत आहे, आपण ते लिहू शकतोय. मग जर ते ऐकू येतंय आणि ते लिहू शकतोय, आपण तसं वाजवूया. करेक्ट. किती, कारण ही माझ्या मते त्या कलाकारांना मी कधी भेटलो नाही, मी कधी त्यांना पाहिलं नाही. कितीतरी कलाकार अगदी काळ्या पडद्याच्या आड गेले, पण मग त्यांनी जे काम करून ठेवलं तर कुठेतरी त्यांच्या पायाला वाकून नमस्कार करणं, हात लावणं, ही एक प्रक्रिया कुठेतरी मनातल्या मनात मी करतो जेव्हा मी तो स्कोअर लिहितो. आणि ह्याच्यात मी काय फार मोठं करतोय असं मला वाटत नाही. मला हे असंच
करता येतं, मला हे असंच करावं असं वाटतं, वा, म्हणून मी ते करतो. हे गाण्यावरचं प्रेम. अजून एक मला गोष्ट जी जाणवली ती म्हणजे एक या फिल्म म्युझिक म्हणा किंवा एकूणच या अशा संगीताची एक वेगळी गंमत आहे. ती अशी की द क्रिएटर इज नॉट द एक्झिक्युटर. हो, बरोबर. म्हणजे आता गीतकाराने गाणं लिहिलं, हो, पण गीतकाराच्या आवाजात ते तुमच्याकडे येत नाही. करेक्ट. संगीतकार त्याच्यावरती चाल देतो, पण ती संगीतकाराच्या आवाजात तुमच्याकडे येत नाही. म्हणजे काही केसेसमध्ये आलेली आहे. हो, पण आपण असं धरूया की संगीतकार आणि गायक गायिका हे वेगळे आहेत. हो, तर इन दॅट केस संगीतकार चाल देतो, पण तो ती आपल्यासाठी गात नाही. हो, गायक गायिका ते गाणं सादर करतात, हो, पण ते त्यांनी तयार केलेलं गाणं नसतं. हो, संगीत संयोजन करतो आणि स्कोर चार्ट वादकांना देतो. करेक्ट. त्यामुळे तुम्ही त्याच्यात जे संगीत संयोजन ऐकता हो, ते संगीत संयोजकांनी लिहिलेलं असलं हो, तरी वाजवलंय वादकांनी. करेक्ट. त्यामुळे जो ते क्रिएट करतो तो यथार्थी तो ते एक्झिक्यूट करत नाही. करेक्ट. आणि ह्याचा अर्थ असा की जेव्हा ती गोष्ट ती चेन आहे की समजा गीतकारापासून सुरू झाली, मग संगीतकार, मग संगीत संयोजक, गायक, वादक कलाकार, गायक गायिका वगैरे असं सगळं. तर ह्याच्यात मला ह्याची खूप गंमत वाटते या गोष्टीची की ज्यांनी ते निर्माण केलं त्यांनी ते पुढे दिलं. करेक्ट. मग पुढच्या कलाकाराने ते अजून पुढे दिलं. करेक्ट. ह्याचा अर्थ समजा संगीत संयोजकाने एखादा पीस तयार केला आणि तो वादकांना त्याचं नोटेशन दिलं आणि ते समजा गाऊन दाखवला तो पीस, सतारीचा समजा तो पीस आहे, तर तो जो सतार वादक असेल त्याला त्या अरेंजरनी जो विचार केला आहे तिथपर्यंत आणि त्याच्यात थोडंसं पुढे जायला लागतं. करेक्ट. म्हणजे मी जेव्हा एखादी गोष्ट तयार केली तो माझा एक्सपिरियन्स आहे, पण ती गोष्ट जेव्हा मी पुढे देतो तेव्हा इट इज ओपन फॉर दॅट पर्सन्स इंटरप्रिटेशन. करेक्ट. करेक्ट. सो मी एखादा सतारीचा पीस तयार केला आणि ते जेव्हा ते वाजवत आहेत तेव्हा ते माझ्या मनात जे चाललंय ते ओळखायचा प्रयत्न करून किंवा मी जितकं सांगतोय ते आत्मसात करून तो पीस वाजवत आहे. करेक्ट. त्यामुळे अशा पद्धतीने निर्माण झालेली जी कलाकृती आहे ती कलाकृती शक्यतो आपल्या प्रयत्न जितका करता येईल ती तशीच्या तशी सादर व्हावी. करेक्ट, असं मला वाटतं. बरोबर आहे. हां, मला असंही कळलं की तुझा छान उर्दू म्हणजे भाषेचा तुझा खूप चांगला अभ्यास आहे, तुला काही अवॉर्ड्स वगैरे पण त्यात मिळालेले आहेत. उर्दू भाषेमधले अवॉर्ड्स असे नाहीत, पण एक गझलचा अल्बम केला होता ज्याची मी अरेंजमेंट केली होती. तर त्यासाठी अमेरिकेमधले जे पाकिस्तानी आणि भारतीय लोक आहेत त्यांनी मिळून तो एक कौतुकाचा पुरस्कार दिला होता. त्या गझलची अरेंजमेंट शब्दांनुसार केली आणि त्याच्यामुळे ती गझल अजून छान वाटली ऐकताना, त्या अल्बममधल्या सगळ्याच गझल. बरं, त्याच्यासाठी तो एक कौतुकाचा पुरस्कार त्यांनी दिला होता. कारण तू निवेदन सुद्धा बरेचदा करतो कार्यक्रमांचं, आणि एक ते म्युझिशियन म्हणून जे असतं ना ते एक वेगळं असतं. निवेदक नो डाऊट ते त्यांच्या जागी आहेतच, पण जो या क्षेत्रातला अनुभव जेव्हा असतो तेव्हा ते निवेदन वेगळं होतं. तो संवाद होतो, ते निवेदन नाही होतं, तो संवाद साधला जातो लोकांशी. तर तू मराठी पण छान बोलतोस, हिंदी छान बोलतोस, इंग्लिश पण छान बोलतोस. म्हणजे हे सगळं हे एका आर्टिस्टला कसं काय सगळं शक्य होतं हे खरंच जेन्युइनली विचारत आहे मी तुला. आमच्याकडे दर रविवारी बाबा एक कुठली तरी रॅन्डम कॅसेट घ्यायची आणि ती टेप रेकॉर्डरमध्ये लावायचे आणि ती पूर्ण कॅसेट सुरू व्हायची. त्याच वयामध्ये म्हणजे साधारण 5-6 वर्षांचा असताना मी तेव्हा जॉन बॉन जोवी ऐकलं, बोनी एम ऐकलं, पंडित भीमसेन जोशींना ऐकलं, त्यांची संतवाणी अभंगवाणी ऐकली, किंवा पंडित कुमार गंधर्वांच्या बंदिशी ऐकल्या, मीनाताईंची बालगीतं ऐकली, आणि अशी वेगवेगळी गाणी. बरं, त्याच काळात मी SD बर्मन यांची गाणी ऐकली, म्हणजे फिल्म सॉंग्स ऐकली आपली बरीचशी, जगजीत सिंग यांच्या गझल ऐकल्या. आणि मग त्यावेळी मला ते सरकती जाय हे रुक्ष नका आहिस्ता आहिस्ता वगैरे ते ऐकलं आणि मला ते खूप आवडायला लागलं. आणि ते सगळं विविधांगी संगीत कानावर पडत असल्यामुळे त्या सगळ्याचा एक वेगवेगळा पण आणि एक कलेक्टिव्ह असा सुद्धा संस्कार झाला. त्यामुळे त्या भाषेची गोडी लागली. मग मला इंग्लिशमध्ये जेव्हा ब्रिटिश लोक जेव्हा इंग्लिश बोलतात ते इंग्लिश मला ऐकायला आवडू लागलं. बरं. किंवा जगजीत सिंग साहेब यांच्या गझल्स जेव्हा ते गातात
ते ज्या पद्धतीने शब्दांचा उच्चार करतात ते हा 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 क्या बात आहे, असं मग शब्द कळायचे नाही, अर्थ बिलकुल कळायचा नाही, पण काय ते आहिस्ता आहिस्ता असं ते म्हणतात, किती छान वाटतं ऐकायला, असं व्हायचं. तर ते सगळं तिथे सुरू झालं. पुढे पुढे मला जसे फिल्म्स जेव्हा मी बघायचो तर मला दिलीप कुमार साहेबांची डायलॉग डिलिव्हरी खूप आवडायची किंवा राजेंद्र कुमारांचे डायलॉग्स मला खूप आवडायचे. तर तसं करत करत त्या भाषेशी थोडी जवळीक होत गेली बहुतेक. मग त्याच्यात वाचन सुरू झालं. इंग्लिश पुस्तकांचं वाचन असेल किंवा हिंदी पुस्तकांचं असेल. बरंचसं फिल्म्समधनं पण शिक्षण झालं. म्हणजे जुन्या काळातल्या फिल्म्स ज्या होत्या त्या ऐकणं, त्या फिल्म्समध्ये कसे उच्चार केले जातात ते ऐकणं, असं करत करत ते पुढे मी आपोआप ते वाढत गेलं. नंतर हळूहळू मी प्रयत्नांनी ते वाढवतही गेलो की आपण हे पण ऐकलं पाहिजे, आपण तेही ऐकलं पाहिजे, तेही वाचलं पाहिजे, असं होत गेलं. मग उर्दू टू हिंदी डिक्शनरीज असतात त्याचा थोडासा अभ्यास केला. आणि निवेदन जे मी करायला लागलो त्या निवेदन करण्यामागचं कारण हे होतं की कुठेतरी मला असं वाटत होतं की मी जर माझी टीम आहे तर त्यांचा परिचय मी करून दिला. करेक्ट. म्हणजे निवेदक खूप उत्तम परिचय करून देतातच, पण आता समजा एखादं गाणं वाजलं आणि त्याच्यामध्ये बेल ट्री नावाचं वाद्य वाजलं, करेक्ट, तर इथे बेल ट्री वाजलं हे पटकन मी जर निवेदक असेल तर मी ते सांगू शकतो. करेक्ट आहे. ते जास्त लोकांनाही ऐकताना ते कनेक्ट होतं. आणि मला कुठेतरी असं वाटतं की तबल्यावरती आहेत अमुक अमुक असं म्हटल्यानंतर ती एक पूर्ण वादकांची लिस्ट अशी न सांगता कुठेतरी त्या तबलजीशी थोडासा संवाद होईल. समजा आता वेगवेगळी तालवाद्य आहेत त्यांच्याबद्दल थोडीशी ओळख होईल, हे वाद्य काय, ते वाद्य काय. सो कुठेतरी तो एक डिटेल्ड परिचय वादकांचा व्हावा. करेक्ट. असं मला वाटत होतं. म्हणून मला वाटलं की आपण ते केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मी निवेदन करण्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आर डी बर्मन. कारण करेक्ट, त्यांच्या विषय आता डोक्यात होता माझ्या. बोल बोल बोल. तर त्यांच्याबद्दल जेव्हा मी वाचलं तर असे अनेक मुद्दे मला जाणवले की हे आपण हे ऐकलेच नाही कधी स्टेजवरती. करेक्ट. मग हे का नाही लोकांपर्यंत गेलं, हे जायला पाहिजे लोकांपर्यंत. आणि तेव्हा माझा खूप जवळचा मित्र विनीत गोरे, तो एक आर डी बर्मन यांच्याविषयी कार्यक्रम करत होता. तर मी त्याला एक दोनदा विचारलं, म्हटलं झाला का रे अँकर बुक? नाही म्हणाला, अजून व्हायचं आहे. परत 2 दिवशी मी विचारलं आणि तेव्हा काय झालं होतं, मी पंचमनंवरची पुस्तकं वाचत होतो माझ्या अभ्यासासाठी. मला निवेदन वगैरे करायचं नव्हतं. तर 2 दिवसांनी पण जेव्हा त्यांनी सांगितलं की नाही झालाय तर तो मला म्हणाला तू का नाही करत? म्हटलं ठीक आहे चल करतो. आणि तिथून ती सुरुवात झाली. क्या बात आहे. तू मगाशी बोलताना म्हणालास की तुला वाचनाची आवड आहे. हो. तसंच इंटरनेटवर सुद्धा काहीतरी शोधत असतोस. हो. आणि असं सहज बोलताना ना तोही अनुभव आहे तुझ्या बाबतीत की साधी एखादी गोळी घ्यायची आहे, पण ती गोळी घेताना त्याच्यात सुद्धा काय इन्ग्रेडियंट्स आहेत काय हे सगळं तुला माहिती असतं. तर हा एक तुझा स्वभावच आहे का असा? मग इंटरनेटवर काय बघत असतो नेमकं? अरे बापरे, तुम्ही आत्ता जे म्हणालात तेही मी बघत असतोच की साधी गोळी घ्यायची तर ह्याच्यात काय आहे. मग हे कुतूहल म्हणून मी बघतो. बरं. मग तुम्ही एक विचार करा ना की एक जे कोण ते त्याला काय म्हणतात ते केमिस्ट असतील, ड्रगिस्ट असतील, ती जे लोक जी तज्ज्ञ माणसं आहेत त्यातली, त्यांनी फॉर्म्युलेट करून एक गोळी तयार केली. हा एक घटक घेतला, तो घेतला आणि त्यातनं एवढीशी एक गोळी तयार केली आणि त्याच्याने तो एक पर्टिक्युलर तुमचा आजार बरा होतो. बरोबर. हे जे फॉर्म्युलेशन केलंय, मग आता तुम्ही विचार करा ना, एखादं कुठलं तरी गाणं आपण ऐकतो आणि पटकन डोळ्यात पाणी येतं. हो, हे तेच तर आहे ना. करेक्ट. शेवटी ते फॉर्म्युलेटच केलंय ना सगळ्यांनी मिळून. फक्त आपण हे इथे गाण्याबद्दल बोलतोय, ती एक गोळी आहे, पण ती जरी गोळी असली तरी तुमच्या तब्येतीसाठी काहीतरी महत्त्वपूर्ण योगदान करणारी आहे. बरोबर. तसंच मला वाटतं की हे गाण्यातले सुद्धा सगळे घटक जे वेगळे आहेत ना, ती गाण्याची एकूण एक खूप मधाळ, खूप हृदयाला स्पर्श करणारी अशी ती गोळीच असते आणि आरोग्यवर्धक आहे ती. क्या बात आहे. त्यामुळे ती घेतल्यानंतर खूप छान वाटतं. बस. आणि कितीतरी वेळ असं आपल्याला होतं आणि ते खरंच होतं की आपल्या मनात एखादी गोष्ट खूप आपल्याला त्रास देत असते, नेमकं आपण कुठलं तरी गाणं ऐकतो आणि ती गोष्ट पटकन डोळ्यातनं बाहेर पडते. आणि हे माझ्याबरोबर झालं आहे. म्हणजे ते साथी पिक्चरमधलं गाणं आहे ना, हुस्ने जाना इधर आओ. करेक्ट. तर त्याच्यात एक त्या दिवशी माझं काय बिनसलं होतं मला माहीत नाही, पण मी असं खूप डिस्टर्ब होतो आणि काही केलं मला ते चैन पडत नव्हतं. तर त्यावेळेला मी काय करायचो, त्या दरम्यान मी रात्री झोपताना एक गाण्यांचा एक जुकबॉक्ससारखं एक केलेलं, ती प्लेलिस्ट मी लावून झोपायचो. त्याच्यात हुस्ने जाना इधर आहे गाणं सुरू झालं आणि त्याच्यामध्ये
तारा दरा तारारी दरा तारी रा 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 हे वाजलं आणि मी रडायला लागलो. बर. का मला माहीत नाही, पण ते जे आतमध्ये साचून राहिलं होतं ते निघून गेलं. आणि त्या रात्री मी केर्सिलॉट सरांना एक मेसेज केला की सॉरी टू डिस्टर्ब यू ॲट दिस आवर, आय जस्ट वॉन्टेड टू से थँक्यू. बस तेवढंच. मी असं असतं ते त्यांनी जे एकत्र केलं, त्या सगळ्या वादकांनी मिळून वाजवलं, ती हार्मनी, ती त्यांनी तयार केलेली मेलडी, ती सगळी ह्या माणसाला, जो तेव्हा जन्माला पण आलेला नव्हता, करेक्ट, त्याच्या आयुष्यातल्या कुठल्या तरी एका दिवशी त्याच्यासाठी ते काम करून गेली जे कोणीच करत होतं. करेक्ट. अजून काय पाहिजे. क्या बात आहे. आनंदमध्ये एक मराठी सिनेमा आला होता, AB आणि CD, बच्चन साहेब आणि इकडे विक्रम गोखले साहेब. त्या सिनेमा करता दीदी गाणार होत्या की ज्याचं तू अरेंजमेंट वगैरे तू करणार होता. मग ते झालं नाही का गाणं? ते नाही झालं, दुर्दैवाने ते झालं नाही. मयुरेश पैचं कॉम्पोजिशन होतं आणि मयुरेशने मला ते अरेंज करायला सांगितलं. बरं. आणि ते अरेंज झाल्यानंतर ते कसं झालंय हे दीदींनी ऐकलं आणि त्यांना ते आवडलं. क्या बात. माझ्यापर्यंत इतकंच आलं. बरं. पण पुढे दुर्दैवाने ते गाणं त्यांच्या आवाजात नाही रेकॉर्ड होऊ शकलं. पण त्यांनी ती अरेंजमेंट ऐकली आणि त्यांना ती आवडली, हे सुद्धा काही कमी नाही. मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट. खरंच आहे. एक समाधान आर्टिस्ट म्हणून. नक्कीच. कारण ज्यांना आपण एक असं, मी नेहमी म्हणतो की सरस्वती, आपण जी शाळेमध्ये सरस्वती पूजन करतो, पण चालती फिरती सरस्वती आपण जी बघितली ती लता. खरं. मी तुम्हाला एक मला आठवण आली याच्यावर, तुम्हाला सांगतो. स्वरलता स्टुडिओमध्ये दीदी एक गाणं गाणार होत्या आणि सर अरेंज करत होते, अनिलजी मोहिले सर अरेंज करत होते. तर मी त्याचा असिस्टंट म्हणून त्या प्रोजेक्टवरती काम करत होतो. तर त्याचं डबिंग वगैरे झालं, लोक फोटोग्राफ्स वगैरे काढायला त्यांच्या शेजारी आले. तर मी माझी मैत्रीण अर्चना गोरे तिच्यासाठी दीदींचा ऑटोग्राफ घ्यायला गेलो होतो. तर मी दीदींना विचारलं, म्हटलं दीदी माझी एक मैत्रीण आहे, तिच्यासाठी तुम्ही जरा ऑटोग्राफ द्याल का? हो देते की, असं म्हणाले त्या. तर माझ्याकडे जे ऑटोग्राफ बुक सारखं म्हणजे नोटपॅड घेऊन गेलो होतो. तर ते नोटपॅड एका परडीच्या आकाराचं होतं. बरं. म्हणजे लाकडाची परडी केली आहे आणि त्याच्यातनं अशी गुलाबी रंगाची छोटी छोटी बारीकशी फुलं आली आहेत. तर ते नोटपॅड मी त्यांच्यासमोर दिलं स्वाक्षरीसाठी. तर ते समोर ठेवल्यानंतर त्या म्हणाल्या किती गोड फुलं आहेत. मी असं करते, मी स्वाक्षरी त्या परडीवरती देते, म्हणजे शाई फुलांवर जायला नको. वा वा. मी तुम्हाला सांगतो, मला त्या दिवशी एक अतिशय निरागस गोड मुलगी, लहान मुलगी तिथे बसली आहे असं वाटलं. क्या बात आहे. मी थक्क झालो ते ऐकून. म्हटलं तुम्हाला जसं वाटेल तसं. वा वा वा. काय अनुभव होतो. क्या बात. कमाल. म्युझिशियन्सची कदर करणं जी असतं ना, ते सुद्धा तू खूप बारीक बारीक गोष्टींमधून जपत असतो. याचं एक मला उदाहरण कळलं, ते मला सांगावंसं वाटतं की RD बर्मन थीमचा कार्यक्रम होता आणि तुझे वडील आजारी होते तेव्हा. आणि जरा वेगळी गाणी होती त्यात आणि समव तू ते सगळं लिहू शकला नाहीस. चिराग आणि मला वाटतं ओंकार त्या कार्यक्रमात होती. मग त्यांनी ते सगळं लिहिलं. खरं तर आता अशा वेळेला कोणी काही एक्सपेक्टच करत नाही. आपला मित्र आनंद अशा याच्यात आहे तर त्याचं काम आपण केलं पाहिजे. आपलं काय जे काय म्युझिशियन म्हणून मानधन तेव्हा ते असतंच. पण जेव्हा तू त्यांना पाकिट दिलं, त्यात याची जाणीव ठेवून की हे काम मी केलं नाही तर ॲडिशनल काम करावं लागलं, तर त्याचं मानधन त्यांना न कळत त्यांना तू ट्रान्सफर केलं. म्हणजे या सुद्धा गोष्टी म्हणजे अशा बोलून दाखवायच्या म्हणून नाही, पण असे सगळे करत नाहीत. हा एक बारीक बारीक विचार, त्याकरता तुझं नाव खूप छान आहे म्हणून तुझ्याबद्दल रिस्पेक्ट आहे. ह्या तर म्हणजे हे तू सगळं म्हणजे कसं काय, हे संस्कार आहेत. विचार तुम्हाला खरंच सांगतो, ह्याच्यात मी काय विचार करणार, हे संस्कार आहेत. हे कुठेतरी आईबाबांना तसं करताना बघितलं आहे. किंवा जी गाणी तुम्ही म्हणताय, म्हणजे जो प्रसंग तुम्ही सांगितला त्याच्यात मी तुम्हाला एक त्याच्यात पुढे काय झालं ते एक सांगतो. की 5 जानेवारीला मी बाबांना ICUमध्ये ॲडमिट केलं 2017 आणि 6 जानेवारीला ते व्हेंटिलेटरवरती होते. ते तसेच काही दिवसानंतर गेले. तर मी 6 तारखेला जेव्हा त्यांना व्हेंटिलेटरवरती बघितलं तेव्हा मलाही कळत नाही की हे कसं काय घडलं. 6 तारखेला त्यांना व्हेंटिलेटरवर बघता क्षणी पहिला विचार जो मनात आला
तो त्या गाण्याची ओळ होती की आदमी ठीक से देख पाता नहीं और पर्दे से मंजर बदल जाता है. म्हणजे काल मी ज्या माणसाशी रात्री बोललो ती व्यक्ती आज व्हेंटिलेटरवरती आणि ती तशीच आहे. एक शब्दही बोलत नाही तो माणूस. तिथे माझ्या लक्षात आलं की जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम हे फक्त एक फिल्म सॉन्ग नाही आहे. त्या गाण्यामध्ये पंचमदा, किशोरदा, आनंद बक्षी ही आपली घरातली बुजुर्ग मंडळी आहेत जी पाठीवर हात ठेवून समजावत आहेत की बेटा जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मुकाम वो फिर नहीं आते. वा वा. सो ॲक्सेप्ट व्हॉट इट इज. उगाचच त्याला डोंट ट्राय टू बॅटल विथ रियालिटी. ही एक शिकवण त्याच्यात आहे. त्यामुळे ही फक्त फिल्म सॉंग असूच शकत नाही. दीज आर लाईफ लेसन्स. खरंच आहे, खरंच आहे. म्हणजे ह्या माणसांना कुठेतरी त्यांच्या आयुष्यात साक्षात्कार झाला म्हणून हे सगळं लिहिलं गेलं. बरोबर. आज तुम्ही विचार करा ना की एखादा माणूस मला असं बोलला, एखादा माणूस तसं बोलला, तो काय समजतो स्वतःला वगैरे आपण म्हणतो. हो. बक्षी साहेबांनीच सांगून ठेवलंय, कुछ रीत जगत की ऐसी है हर एक सुबह की शाम हुई, तू कौन है तेरा नाम है क्या, सीता भी यहाँ बदनाम. क्या बात आहे. खरं लाईफ लेसन्स. खरंच. माझ्या या मित्रांनी ते काम लोकांसमोर आणण्यासाठी माझी मदत केली. करेक्ट. त्यामुळे ह्याच्यात मी मोठा अजिबात नाही. मी जे केलं त्याच्यात कुठे उल्लेखही होऊ नये, पण त्या गाण्यांसाठी ते केलं त्यांनी. करेक्ट. ती गाणी लोकांपुढे खूप सही पद्धतीने जशी आहेत तशी सादर व्हावी. हा जो माझा प्रयत्न असतो त्या प्रयत्नाला त्यांनी हातभार लावला. म्हणून हे जे मी त्यांना जे काही माझ्याकडनं दिलं असेल तो त्यांनी त्या हातभार लावल्याचंही ते एक ऋणनिर्देश होता. करेक्ट. माझ्याकडनं केलेला. करेक्ट. करेक्ट. त्यामुळे ते मी केल्याच्यात काहीच मोठं नाही. हे सगळे संस्कार आहेत. पण हे संस्कार म्हणजे जसं गाण्यावर जसं प्रेम आहे ना, तसं ते कलाकारांवर सुद्धा प्रेम आहे. हे त्यातून एक तो रिफ्लेक्ट होतं. कारण मी तुम्हाला खरं सांगू का, हे संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे जिथे तुम्ही जाहिरात बघताना माझे वादक जर नसतील तर संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धेला काही अर्थ नाही. करेक्ट आहे. आय एम कम्प्लिटली इनकम्प्लीट विदाउट माय म्युझिशियन्स. करेक्ट. करेक्ट. आनंद, मला एक विचारायचं आहे, म्हणजे रसिकांच्या दृष्टीने एक म्युझिशियन म्हणून मला आयडिया आहे, पण तू ते छान सांगू शकशील मी जो प्रश्न विचारणार आहे त्याचं त्याबद्दल, की एक संगीत संयोजक म्हणून तू काम करतोस, पण नेमकं संगीत संयोजन म्हणजे काय हे थोडंसं रसिकांनाही कळावं या दृष्टीने तू सांग. बरं. ह्याच्यासाठी आपण एक फिल्मचा सीन डोळ्यासमोर आणू. की उदाहरण द्यायचं झालं तर समजा दोन पात्र आहेत. हो. ते एकमेकांशी बोलत आहेत. त्यांच्याच ओळखीचं एक तिसरं पात्र आहे जे त्या फ्रेममध्ये थोडं बाजूला उभं आहे. त्या दोन लोकांचा एक विषय सुरू आहे. खूप गहन विषय आहे. खूप इंटेन्सिटी आहे त्या सगळ्या बोलण्यामध्ये. ते एक पात्र दुसऱ्या पात्राला काहीतरी सांगतंय. करेक्ट. हे होत असताना ही जी तिसरी व्यक्ती आहे या तिसऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी येतं. करेक्ट. ती व्यक्ती पटकन रुमाल काढते, पाणी टिपते, रुमाल खिशात ठेवून देते आणि परत तशीच उभी राहते. हा सगळा संवाद जेव्हा सुरू होता तेव्हा ही व्यक्ती काहीही बोलली नाही. फक्त त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आलं, रुमाल काढला, टिपलं, रुमाल ठेवून दिला. करेक्ट. आता ह्या पूर्ण सीनमध्ये कॅमेरा त्या 2 सेकंदासाठी फक्त त्या व्यक्तीकडे जातो ज्याच्या डोळ्यात पाणी आलंय, रुमाल काढला, पुसला, ठेवून दिला, परत यांच्यावरती आले. हे संगीत संयोजन आहे की ती दोन पात्र जेव्हा एकमेकांशी संवाद साधतायत ही व्यक्ती फक्त तिथे आहे. आणि त्या व्यक्तीचा प्रेझेन्स जाणवणं, त्या व्यक्तीचं अस्तित्व जाणवणं किती, फक्त 2 सेकंदांपूर्वी. करेक्ट. जिथे त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आलं, पाणी टिपलं आणि रुमाल खिशात परत ठेवून दिला, तेवढंच असतं. ती व्यक्ती पूर्ण सीनमध्ये आहे पण फोकसचा जो पॉईंट असतो एखाद दुसरा तो तेवढा 2 सेकंदांपूर्वी. करेक्ट. संगीत संयोजन म्हणजे ते असतं की मूळ गाणं, शब्द, कवीला काय म्हणायचं आहे, गाण्याची सिच्युएशन काय आहे, त्या सगळ्यामध्ये त्या सगळ्या पेंटिंगचा बॅकड्रॉप होणं की जिथे ते पेंटिंग अजून उठावदार दिसेल पण तो बॅकड्रॉप कुठेही त्या पेंटिंगच्या मध्ये येऊन लुडबुड करणार नाही. ते तिसरं पात्र जे फक्त तिथे उभं होतं ते संगीत संयोजन. क्या बात आहे. वा वा वा. आनंद, तू छान काम करतोसच आहेस, असाच काम करत राहा. कारण अशा टॅलेंटेड म्युझिशियन्सशी, म्हणजे सर्वार्थाने टॅलेंटेड, की ज्याला लिरिक्स कळतात, ज्याला हार्मोनी कळते, ज्याला गाणं कळतं, त्यातलं सगळं म्हणजे पूर्ण डिटेल नॉलेज ज्याला आहे अशी व्यक्ती सर्वांनाच हवीशी असते. त्यामुळे तू आम्हाला हवाच आहेस. त्यामुळे असंच मस्त काम करत राहा आणि तुझे जे काय पुढे
इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होत ही अगदी परमेश्वर चरणी प्रार्थना. आणि मनापासून थँक्स, तू एका शब्दावर आलास. खरंच थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार, मी आनंद सहस्रबुद्धे. स्वरश्री या यूट्यूब चॅनलवरती ध्येय वेडे कलाकार हा एक अप्रतिम कार्यक्रम गेली अनेक वर्ष आपल्यासमोर सातत्याने येत आहे. या चॅनलला शुभेच्छा देण्यासाठी आणि असे अनेक कार्यक्रम अजून व्हावेत या सदिच्छा देण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.